नव्या दिवसाची नवी पहाट, दुसऱ्याची चादर आणि पक्षाचे किलबिलाट. पहाटेचे 4 वाजले तर हा गोकुळगाव कसा शांत झोपला आहे, कुणालाच कसली कदर नाही. या थंडीच्या मोसमात बिचाराने खेळून धरलं असं वाटतं. हे चंद्रा, हे सुंदरा, का म्हणावं, नवऱ्याला सोडत नाही का या नवऱ्याला सोडत नाही. अगे दीपाली, अगे रुपाली, अगं राधा, काय झालं तुला? आम्हाला काही करून देत नाही. अगं काय करून देत नाही. अगं राधे, काम ग. हा मग झालंय ना की थोडं बाकी आहे. हो हो, झालं झालं. आणि ती तारा, ती तारा, तिचा चालला पसारा. आवरेल तेव्हा ना. जा बाई, मी नाही येत. असं कसं झालंय? संकटाची वाट मोठी असली तरी चालत राहणे हे आपलं कर्तव्य आहे. बाई आल्या. ए गप्प बसा का तुम्ही. अगं असू दे का तारा, अगं तर नवीनच आहे. बरं मला सांगा, आपल्या कुणाला बाजाराची माहिती आहे का. चेचे नाही ग राधा, कुणालाच माहित नाही. मग आता आपल्याला मावशीला खबर घेतली पाहिजे. मग घे की तूच. अगं तूच घे की. नाही ग राधा, काल तिच्याने माझं खूप भांडण झालं. तू काय नुसती भांडतच असतेस. अगं चंद्रा तूच घे की ग. घेते घेते. अगं मावशी, अगे मावशी. कोण आहे दारात? भाकर नाही घरात, चला व्हा मारले दारात. अगं मावशी, मी चंद्रा, मी चंद्रा. कोण? चंद्रा चंद्रा. गप्पा सुंदरा. काय काय म्हटलीस मावशी? अगं वेळी हा पोर आहे ना माझ्या बाजूला, नुसता चाव 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 करतोय, त्याला बी बोलले ग. असं वय मावशी, तू येतेस ना? तुम्ही निघालात? हो मावशी. आम्हाला येते मग. ये बरं लवकर. आले आले.